कोणाचं नाही. टेन्शन देणाऱ्या माणसांना तडीपार करायचं आणि जिथं टेन्शन नसेल तिथं जायचं. कुणी आलं नाही तुझं घरचं म्हणून टेन्शन घेतलं ना. गप्पच रडायचं बिडायचं काम नाही करायची. मी काळजी घे माझ्या नवऱ्याची, काळजी घे माझ्या नवऱ्याची. तू रडती का काय? तुझ्या डोळ्यात पाणी. वेलकम टू माय चॅनल. सो फायनली ऑपरेशनचा दिवस आला आहे आणि काय गडबड गोंधळ उडाला आहे. नक्की काय झालं आहे की आम्ही पटकन लवकर ॲडमिट झालो आहे आणि ज्या दिवशी ॲडमिशन होतं त्या दिवशीची डेट कॅन्सल झाली आहे. प्रीपॉन झाली आहे डेट. का झाली आहे आणि काय गडबड गोंधळ झाला आहे, कसं झालं आहे ऑपरेशन, काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का, कसं झालं आहे, हे सगळे ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी एकटीच आहे, मला खूप भीती वाटते आहे. तर बघा तुम्ही माझा काय गोंधळ झाला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा आशीर्वाद असाच सोबत राहू द्या आणि खूप सारं प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हाय गाईज, तर ना गडबड झाली आहे मोठी. आम्हाला 15 तारखेला ऑपरेशनची डेट दिली होती. आज अचानक कॉल करून सांगितली की 14लाच करायचे ऑपरेशन. आणि सगळी आधी जॉब म्हणजे आधीचा जॉब होता, माझा पण होता. तर खूप गडबडीत आता आम्ही निघलोय, रात्री निघलोय आणि आता घरी जाऊन मग घरून मग हॉस्पिटलला जायचं आहे. तर त्यांना बोललो की सकाळी लवकर ॲडमिट झालं तर चालेल का. तर ते बोलले ते चालेल, पण आता गडबडीत काहीच आवरलं गेलं नाही. आजचा दिवस होता, आजची रात्र होती असं समजलेलं आणि काही कामं पेंडिंग होती. तर काहीच नाही झालेलं आहे. खूप गडबडीत निघतोय आणि माझा नवरा टेन्शन घेऊन बसलाय. बडबड 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 करतोय तो, त्याच्या माइंडला शांत करतोय. म्हटलं काय इतकं बडबड करतोय. अगं मला टेन्शन आलंय ऑपरेशनचं. आता टेन्शन घेऊन काय होणार आहे. ऑपरेशन ते होणार आहे, जसं होणार आहे तसं होणारच आहे. तर बघू, गडबडच झाली आहे खूप. तर चाललोय घरी. तर गाईज आम्ही आलोय आता घरी गेलो, उठलो, जरा झोप घेऊन थोडीशी आणि आता हॉस्पिटलला आलो आहे ॲडमिट व्हायला. मी नाही ॲडमिट होणार, आधी ॲडमिट होणार आहे. माझ्या नवऱ्याचं फायनल चाललं आहे. 3 महिने आता तो काय नीट चालणार पळणार नाही कुठं. बोके आहे. चल चप्पल काढते. आलोय म्हणा, ॲडमिट पण झालो. अरे बापरे, इथं तर लाईट पण नाही. फोनवर बोलताय. अच्छा, तुम्हीच केला होता का? सकाळपासून कॉल करते, लेट झाला. हो, आम्ही पुण्यावरती आलो. 2 व्हीलरवरती यावं लागलं का नाही. आता 4 व्हीलर 3 महिने चालवायचे नाही. तर गाईज मी ॲडमिशन करून आली. आदित्यला इथे ICU मध्ये घेतलं, आतमध्ये ॲडमिट केलं आहे त्याला. पण मला इतकी भीती वाटते. मी फर्स्ट टाईम असं काहीतरी करते ॲडमिशन, डॉक्टर वगैरे, दवाखाना. कारण पप्पाचं वगैरे होतं तर आदित्यने केलं होतं, मला काही करायलाच लागलं नव्हतं. आणि डेंजर आहे, मला भीती वाटते, थरथर होती आतमध्ये. मी अजून त्याला भेटली पण नाही आहे. त्याला चेंज वगैरे करायला दिले, सिस्टर बोलली. तर बघते, आतमध्ये जायला दिलं तर जाते. गणेशला फोन केला मी पैसे ट्रान्सफरसाठी. मग त्याने मला सिग्नेचर लागतील. मग आता आकाश येणार आहे असं पण दुपारी. त्याचा फॉर्म देऊन पाठव म्हणतो त्याला. मग सॅग आकाश जाऊन सबमिट करा. मग उद्या जरी ट्रान्सफर केलं, परवा जरी केलं प्रॉब्लेम नाही. चालेल. मी आले ॲडमिशन करून. मला लई भीती वाटत होती. केली असं आहे. हसताय काय? सिद्धी बघते. कुठे आहे सिद्धी? खाली गेली आता. हा काय? तेच आहे काय इथे आता? बसू का? चालतं का बसलं? हां, ब्लॉग बघितल्यावर म्हणतील मुद्दा मागत. तुम्ही एकटेच आहे का? तिकडे नाही कोणी? आहे का? ते तुमच्यासाठीच करायचं असेल काहीतरी. नाही ते काय हो, तुम्हाला माझं सगळं काही जमलं.
पलीकडे ठेवणार तिकडेच बरं होतं रे. ओके तिकडेच बरं होतं. तिकडे गर्दी निवांत बसा. काय मी टोचणार आहे का? मी असल्यावर जास्त टोचल ना हो तुम्हाला. बाई असं नसतं ग. सॉरी चुकलं माझं. बस गप काय बस गप. पाणी नाही प्यायचं ना पण. विचारू का एखादा घोट दिला तर चालेल का? बाय कोकणी बाय. आम्ही धरम आहे. मी ऐकलंच नाही. बरं कोकणी म्हटले असेल तरी तिथे बायका गप्पा मारत होते. मी गप्पा ऐकत बसली. 2-3 वेळा आवाज म्हणते तिथल्या तिकडनं सिस्टर आले. हो का? मी पण येऊ ना? हो. थांबा मी पकडते ना. या मोबाईल नाही भेटणार. पेशंट आहे ना. दे काय दे. इथे येऊन घ्या. मला ओरडणार का? ओरडणार मग जा. नाही देणार. हात दुखतोय. तर आता मला छान वाटतंय. आधीला शिफ्ट केलंय. तुम्हाला दाखवलं मी. शिफ्ट करून रूममध्ये आता आम्ही 3-3:30 वाजता सर्जरी आहे. आता सलाईन वगैरे लावले ते. आणि शिफ्ट केल्यामुळं भारी वाटतंय. सेपरेट रूम आहे. बसायला वगैरे आहे कम्फर्टेबल. कारण जिथे वेटिंग रूममध्ये बसली होते ICUच्या बाहेर तिथे बापरे इतका गर्दी आणि सगळा गोंधळ. आणि मला अशी सवय नाही. मी एकटीच आहे. मम्मी पप्पा नाही आलेले अजून. मम्मी पप्पा ऑपरेशनच्या वेळी येणार आहे. मावशी काका पण ऑपरेशनच्या वेळेस येणार आहेत. तर तोपर्यंत तर मी एकटीच आहे. बट मला ना तिथे कसतरी होतं. कधीच सवय नाही अशी. किती वाईट दिवस येतात कधी कधी माणसावर. माहिती का? फक्त ऑपरेशन सक्सेसफुल होऊ दे आणि चांगलं होऊ दे. देवाकडे प्रार्थना आहे माझी. बाकी किती त्रास होऊ दे, किती कष्ट होऊ दे, काही नाही त्याचं. बघा आमचं पेशंट फोनवर बोलते. बर स्टोरी टाकली ना आजारीची. हा लुकडे अजून लुकडा दिसतोय. चलो हा येतात ना. अच्छा चालले होय. ब्लँकेट आणले आम्ही. डॅडी काय पडसान. तर गाईज इथे ना आदित्यला ओटीमध्ये घेऊन चाललेले आणि पटकन घेऊन गेले. मला बोलून पण नाही दिलं. मला असं वाटलं आता बोलायलाच भेटत नाही आधीसोबत आणि काहीच सांगायला पण भेटत नाही की काळजी घे वगैरे. पण नंतर जायला भेटलं नाही ना ते काहीच. टेन्शन घेऊ नको. निवांत राहा मस्त. आता नुसतं पळायचं वर्षभराने. हा आहे ना. रिलॅक्स राहायचं. तसं पण भूललेल्यावर काही कळणार नाही ना. पप्पा आलेत सकाळी आशीर्वाद देऊन गेलेत तुला. मग
मला वाटलं भेटायला भेटतंय का नाही, डायरेक्ट चेअरमध्ये बसून नेलं तुम्हाला. आता सही घ्यायला बाहेर आले, म्हटले घेतलं का ओटीत, म्हटली नाही. म्हटलं भेटू का, म्हटले हां भेटा. तू रडती का काय? तुझ्या डोळ्यात पाणी, तुझ्या डोळ्यात पाणी बोक्या. तुला येडबीट लागलंय का रे? अगं नाही गे, अगं नाही गे येड. बी स्ट्रॉंग, स्ट्रॉंग पठ्ठा आहे माझा, है ना. तू कोणी नाही आलं म्हणून टेन्शन घेतलं असं मी तुला सांगते ना. नाही आली तर नाही आली, तुला किती वेळा सांगितले. कोणी आलं नाही तुझं घरचं म्हणून टेन्शन घेतलं ना. गब्बस रडायचं बिडायचं काम नाही करायची. मी आहे ना. मग टेन्शन घेऊ नको. पप्पा आहेत तुझे, सकाळ सकाळ आले. मी आहे, बाद झाले ना. मम्मी पप्पा आलेत माझे, बस की. मावशीचा फोन आला होता, घरी पाहुणे बिवणे आहेत. म्हटलं तू कधी येते. मग मला म्हटली मी कधी येऊ तू सांग. म्हटलं ये तुझं आवरल्यावर. मग येते म्हटली. नाही नाही उद्या. तिला म्हटलं उद्या ये. काळजी घे माझ्या नवऱ्याची, काळजी घे माझ्या नवऱ्याची. बाई कसं पण असो, तुला काय, तू आतमध्ये जाऊन बसणार, आम्ही बाहेर. तर मंडळी ऑपरेशन चालू झालंय, आम्ही बसलो. 1 तास झालाय ऑलरेडी. ते म्हटले 2-3 तास लागतील, तर अजून 2 तास आहे. बसलोय वाटत आम्ही आधीच आहे. मम्मी आणि मी, पप्पा आहेत बाहेर. हेच माझा नवरा बाहेर आलेला आहे ऑपरेशन करून. पूर्ण थंड थंड पडलंय रे बुक्या, हलता आहे ना त्याला. हे ऑपरेशनचा पाय, पूर्ण पायाला बँडेज आहे. हे थंडी थंडी. मी त्यांना सांगू का थंडी वाजतीये? नको थोडा हा ना. कमरेच्या खाली दिली आहे ना, पाठीमध्ये ना. काही जाणवतच नाही ना. हा हा तिथं त्यांना आता बराच वेळ असं. हा ते म्हटले संध्याकाळी खाली नेऊ. मला जायचं. थंडी लागली त्याला. म्हटलं रग आणलाय मम्मीने, देऊ का. तो म्हणतो इंजेक्शन देतील सिस्टर. नाही ग देत इंजेक्शन. तुला दिला का आजारी ना गप ना. फोन केलाय सारी गडबड. काय अग जावा आता. कधी मावशीला सांगितलं ग ऑपरेशन झालं ते. नाही मग स्टेपी मॅडमचा आला होता. टेन्शन घेऊ नको, काळजी घ्या आधीची. बटाट्याची भाजी तुमच्या जावायला आवडते. मग काय खायचं. मटर मटर मटकी. हा टोमॅटोनी मटकीची पण चालेल. हा हा चालेल. टोमॅटो म्हणजे मटकीची भाजी कर, जशी करते ना सुकी तशी. विचारते मी तुला, रात्री सांगते. हा काय खायचंय ते. काय जाते जाते लवकर माहिती त्यांना जेवायला जायचंय मावशीच्या इकडं. मी यायला उद्या कायला खायला भेटत येते येते लवकर येते. चला बाहेर. हो हा चालली घरी. जावयाची काळजी, काय लागन ते घे, त्यांना काय लागन ते खायला चार. उद्या काय डब्याला पाहिजे ते सांग, त्यांना विचार, आहे ना. मग काय खायला. तर मंडळी ऑपरेशन झालंय, छान झालंय. डॉक्टर पण खूप मस्त होते, बोलून गेलेत. कसं काय ते सगळं सांगेलच मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये. मंडळी हा आपला वेटिंग एरिया आहे ICUच्या बाहेर. इथे मी बसली होती 2-3 तास,
कारण भूल उतरेपर्यंत शिफ्ट नव्हते करणार. नंतर दिली, छान रूम दिली आहे, पण तोपर्यंत बसावं लागलं वेट. हाय गाईज, तर फायनली आता मी रिलॅक्स झाली आहे. रिलॅक्स म्हणजे रिलॅक्स नाही झाली आहे, अजून आहेत कामं. माझ्या नवऱ्याला भूक लागली, पण त्यांनी फक्त लिक्विड द्यायला सांगितले, तर थोडा वेळ थांबून वरण भात द्यायचं ट्राय करायचं आहे डॉक्टरांना विचारून. आणि आम्हाला रूम चेंज दिली, परत चेंज केली आहे. ICU नंतर ना आम्हाला AC रूम दिली. हे बघा, AC रूम आहे, आम्हाला स्पेशल रूम दिली आहे आमच्या पेशंटसाठी. आमचं पेशंट मोबाईल बघतोय, मन विचलित करतोय. काय विचार करतोय? दुखतंय, दुखणार बाई 2-3 दिवस. आता काय करते? लो BP वाला माणूस, टेन्शन घेणारा माणूस आहे ना. कोणाचं टेन्शन घेतो रे? तर गाईज, नवऱ्याला झालंय अर्ध ज्ञान पाजळून मोकळी. लय टेन्शन घेतो तो. ऑपरेशनला जायच्या आधी रडके डोळे करून झोपला होता ICU मध्ये. कसं चालेल असं ऑपरेशनच्या वेळेस पण टेन्शन घेऊन? हा, त्याला त्याची काळजी नाही, माझी पण नाही, कसलीच नाही. येडा आहे नुसता. तर गाईज, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. आता शिफ्ट करून आम्हाला झालंय 1 तास. मी जेवली नव्हती. माझं तोंड बघा कसं वांग्यासारखं सुकलंय. माझा नवरा माझ्या मम्मीला म्हणतो हिला कुठं न्यायच्या लायकीची नाही, लगेच तोंड सुकतं हिचं. आता धावपळ झाल्यावर सुकणार नाही काय, टवटवीत राहणार आहे का? आणि आधीच अशी धावपळीची कधी सवय नाही आहे. सो झालंय व्यवस्थित, ऑपरेशन झालेलं आहे. 2 टाईपचं त्यांनी ऑपरेशनमध्ये प्रोसिजर केली आहे. एक म्हणजे त्याच्या गुडघ्याची जी गादी असते, गुडघ्याच्या वाटेच्या तिथे, ती गादी पूर्ण फाटली होती. ती गादी फाटल्यामुळं त्याच्या लिगामेंटला ताण येऊन त्या ब्रेक होत होत्या. म्हणजे 2-3 लेयरच राहिले होते. जर लवकर बघितलं नसतं तर ते पूर्णच पाय कामातनं गेला असता त्याचा. तर आता केलंय, तर डॉक्टर म्हटले व्यवस्थित होईल. 2 आठवडे बिलकुल खाली पाय टेकवायचं नाही आहे, त्याच्यानंतर ना वॉकर घेऊन चालायचं आहे. तर हे होतं आजच्यासाठीच. उद्याच्या भागात तुम्हाला दाखवेन दुसऱ्या दिवशी काय काय केलं. आणि आता झोपते, पेशंट आहे, झोपता पण नाही येणार. पण कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. बाय बाय.